Good morning, friends. Myself Dujay sir from Mechanical Engineering Department. Now, today's lecture is a third year mechanical engineering subject named as a PER, Power Engineering and Refrigeration. Now, today's topic we are discuss about name as a EGR system. EGR means exhaust gas recirculation system. What is the functioning about the EGR system? What is the need about the EGR system in a internal combustion engine or automotive vehicles? And what is the performance? What is the need for the EGR system? And what is the part about the EGR system? And advantages and disadvantages and functioning about the EGR system. Now these are the topics are studied in this lecture. Now in last lecture we are also studied the common rail direct injection system. Now in last lecture we are also studied the common rail direct injection system and also the advantages and disadvantages about the common rail direct injection system and difference between the gasoline direct injection system and कॉमन रेल डायरेक्ट इंजेक्शन सिस्टीम. तर बघा आपण जे लास्ट लेक्चर घेतलं होतं तर त्या लास्ट लेक्चरमध्ये आपण काय घेतलं होतं तर कॉमन रेल डायरेक्ट इंजेक्शन सिस्टीम जी आहे ती कशी वर्क करते आहे की नाही, तिचे ॲडव्हान्टेजेस काय आहे, तिचे डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत. त्याचबरोबर आपण काय बघितलं होतं त्याचे नाही का डायग्राम वगैरे त्याचं लेआउट वगैरे काय केलं होतं आपण कॉमन रेल डायरेक्ट इंजेक्शन सिस्टीमचं मागच्या लेक्चरला काय केलं होतं तर बघितलं होतं. त्याचबरोबर अजून काय बघितलं होतं तर गॅसोलिन डायरेक्ट इंजेक्शन सिस्टीम जी आहे त्याबद्दलही आपण काय केलं थोडक्यात जाणून घेतलं होतं आणि डिफरन्स बघितला होता की गॅसोलिन डायरेक्ट इंजेक्शन सिस्टीम आणि आपली कॉमन रेल डायरेक्ट इंजेक्शन सिस्टीम हे याच्यामध्ये काय डिफरन्स आहे हे काय केलं होतं आपण लास्ट लेक्चर ज्यावेळेस घेतलं होतं त्यावेळेस आपण काय केलं होतं तर जाणून घेतलं होतं. नाऊ आता जे लेक्चर आपण घेतो आहोत तर हे कशाचं घेतो आहोत तर एक्झॉस्ट गॅस रिसर्क्युलेशन सिस्टीम. मग ही जी एक्झॉस्ट गॅस रिसर्क्युलेशन सिस्टीम जी आहे तर हिचा फायदा काय आहे तुमच्या ॲटोमोटिव्ह व्हेकल जे आहे तर त्याच्यामध्ये आपण ही एक्झॉस्ट गॅस ॲनालायझर सिस्टीम जी आहे गॅस रिसर्क्युलेशन सिस्टीम जी आहे का बसवतो, हिचा फायदा काय आहे, तिचे फंक्शनिंग काय आहे, बरोबर. त्याचबरोबर तिचा लेआउट कसं आहे की नाही, ते कुठं माउंट केलं जातं एक्झॉस्ट गॅस रिसर्क्युलेशन सिस्टीम कुठं माउंट केली जाते तुमच्या इंजिनला, त्याचं फंक्शनिंग काय आहे, ते नेमकी काय भूमिका बजावायचं काम करतं तुमच्या इंटरनल कंबशन इंजिनमध्ये किंवा तुमच्या ॲटोमोटिव्ह व्हेकलमध्ये काय भूमिका बजावायचं काम करतं. तर हे काय करणार आहोत आपण आजच्या लेक्चरला काय करणार आहोत तर जाणून घेणार आहोत. ओके, तर फर्स्टली वी आर इंट्रोड्यूस अबाउट द EGR सिस्टीम. मग EGR सिस्टीमचं नेमकी इंट्रोडक्शन काय आहे तर मेजर प्रॉब्लेम फोर्स बाय द टुडे वर्ड इन इन्व्हायरमेंटल पोल्युशन ऑन. तर मोठा प्रॉब्लेम काय होतो आहे माहिती आहे का, आत्ताच्या ज्या जगामध्ये इन्व्हायरमेंटल पोल्युशन जे आहे ते काय होतं आहे जास्त प्रमाणात होतं आहे, बरोबर आहे का नाही. म्हणजे इन्व्हायरमेंटल पोल्युशन कशामुळे होतं आहे तर तुमचे व्हेकलची संख्या वाढत चालली आहे दिवसेंदिवस आहे की नाही. त्या व्हेकलची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे त्याच्यामुळे काय होतं आहे तर जास्त प्रमाणात पोल्युशन होतं आहे. कारण की बर्निंग ऑफ फ्युएल बर्न होतं आहे त्याच्यामधून काय होतं आहे एक्झॉस्ट गॅसेस बाहेर पडत आहेत आणि ते काय होत आहेत ॲटमॉस्फिअरमध्ये काय होतात मिक्सअप होत आहेत. त्याच्यामुळे जे आहे तर एअर पोल्युशन जे आहे ते काय होतं आहे जास्त प्रमाणात होते आहे की नाही. ऑफ दिस व्हर्टिक्युलर ट्रॅफिक इज अ मेजर कॉन्ट्रीब्युटर एक्झॉस्ट गॅस फ्रॉम द व्हेकल इन्क्लुडिंग CO, CO2, SC, NOx. ओके, तर जे एक्झॉस्ट गॅसेस जे बाहेर पडत आहेत तुमच्या ॲटोमोटिव्ह व्हेकलमधून जे बर्निंग ऑफ फ्युएल्सचं जे बर्न होतं आहे की नाही त्याच्यामधून काय होतं आहे एक्झॉस्ट गॅसेस जे बाहेर पडत आहेत तुमच्या व्हेकलमधून तर ते कोणकोणत्या प्रकारचे एक्झॉस्ट गॅसेस बाहेर पडत आहेत तर कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड, हायड्रोकार्बन्स आणि कार्बन नायट्रोजन ऑक्साईड्स आहे की नाही. तर अशा प्रकारचे 4 गॅसेस जे आहेत ते काय होतात जास्त प्रमाणात काय होत आहेत तर बाहेर पडत आहेत तुमच्या एक्झॉस्ट गॅसेस तुमच्या एक्झॉस्ट मॅनिफोल्ड थ्रू तुमच्या सायलेन्सर थ्रू ते काय केले जातात बाहेर सोडले जातात तुमच्या ॲटमॉस्फिअरमध्ये. आणि हे जे 4 गॅसेस जे आहेत कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड, हायड्रोकार्बन्स आणि नायट्रोजन ऑक्साईड आहे की नाही, हे जे गॅसेस जे आहेत तर हे काय होत आहेत तुमच्या एन्व्हायरमेंटमध्ये काय होत आहेत
मिक्सअप होत आहे, म्हणजे तुमच्या ॲटमॉस्फिअरमध्ये काय होत आहेत, मिक्सअप होत आहेत. म्हणजे ते काय करतायत, तुमची जी फ्रेश एअर आहे इन्व्हायरमेंटमधली तिला काय करतायत, पोल्यूट करतायत. ओके. ऑफ दिस NOx इज अ पर्टिक्युलरली व्हेरी हार्मफुल. मग हे जे गॅसेस जे आहेत, नायट्रोजन ऑक्साईड हा जो गॅस जो आहे हा काय आहे, तर ह्युमन लाईफला तो कसा आहे, तर हा एक प्रकारचा खूप हार्मफुल गॅसेस आहे. कार्बन मोनॉक्साईड जो आहे तो सुद्धा काय आहे, खूप हार्मफुल आहे की नाही. कॉजेस डेथसुद्धा काय होऊ शकते, जास्त प्रमाणात हा जर गॅस जो आहे तो जास्त प्रमाणात तुमच्या शरीरामध्ये जर एंटर केला तर याच्यामुळे काय होऊ शकते, कॅज्युअली डेथसुद्धा होऊ शकते ह्युमनची, आहे की नाही. तर त्याच्यासाठी ते कसे आहेत, व्हेरी हार्मफुल आहेत. दीज आर वन ऑफ द चीप कॉन्स्टिट्यूट ऑफ स्मोक विच हॅव अ ॲडवर्स इफेक्ट ऑफ द इकॉलॉजिकल सिस्टीम. मग त्याच्यामुळे काय होतं, एक प्रकारचा ॲडवर्स इफेक्ट होतो आहे तुमच्या इकॉलॉजीवर. ओके. इकॉलॉजी सिस्टीम जी आहे की नाही, त्याच्यावर काय होतं, एक ॲडवर्स इफेक्ट त्याच्यामुळे जास्त प्रमाणात होऊ राहिला, आहे की नाही. दे ऑल्सो कॉन्ट्रीब्यूट टू द फॉर्मेशन ऑफ द ॲसिड रेन. आणि त्याच्यामुळे काय होतं आहे, हे जे पोल्युटेड गॅसेस काय होत आहे, जास्त प्रमाणात तुमच्या ॲटमॉस्फिअरमध्ये ज्यावेळेस ॲटमॉस्फिअरमध्ये तुमच्या एअरशी काय होतं आहे, ते मिक्सअप होत आहेत. त्याच्यामुळे काय होतं आहे, तर ते एक प्रकारच्या ॲसिड रेनसाठी काय होतं आहे, एक प्रकारची ॲसिड रेन फॉर्मेशनसाठी ते कसे आहेत, तर एक प्रकारची ॲसिड रेनसाठी ते फॉर्मेशन करतायत, आहे की नाही. म्हणजे जसं की ॲसिड रेन त्याच्यामुळे होते. NOx ऑल्सो कॉजेस ब्रिदिंग इलनेस इन ह्युमन बिईंग, आहे का नाही. आणि NOx हा जो गॅस जो आहे याच्यामुळे काय होतं, श्वासोच्छ्वास घेण्यासाठी सुद्धा काय होतं, तर एक प्रकारे तो श्वासोच्छ्वास घेण्यासाठी सुद्धा त्रास होतो ह्या गॅसेसमुळं, आहे की नाही. ते कसे आहेत, ह्युमन बिईंगसाठी, ह्युमन लाईफसाठी कसे आहेत, तर व्हेरी हार्मफुल आहेत. हे काय आहे, तर इंट्रोडक्शन अबाउट दिस EGR टॉपिक. त्याच्यानंतर फॉर्मेशन ऑफ NOxचं फॉर्मेशन कसं होतं, ते प्रोड्यूस कसे होतात. द फॅक्टर ऑफ दिस डिझेल इंजिन टू रन मोर इफिशियंटली दॅन गॅसोलिन इंजिन ऑल्सो कॉज देम टू रन ॲट अ हायर टेम्परेचर. मग हे जे NOx गॅसेस जे आहे, नायट्रोजन ऑक्साईडचे गॅसेस जे आहेत, याचं फॉर्मेशन कसे होतं, म्हणजे ते प्रोड्यूस कसे होतात. द फॅक्टर दॅट कॉजेस द डिझेल इंजिन टू रन मोर इफिशियंटली दॅन गॅसोलिन इंजिन. म्हणजे हे जे डिझेल इंजिन तुम्ही जे यूज करताय, मग त्या डिझेल इंजिनमध्ये काय होतं आहे, तर ते जास्त प्रमाणात काय मोर इफिशियंटली काय केलं जातं, एक प्रकारचं द डिझेल इंजिन इज रन मोर इफिशियंटली दॅन गॅसोलिन इंजिन. गॅसोलिन इंजिनपेक्षा मोर इफिशियंटली ते कसे आहे, काय केले जात आहेत, रन केले जात आहेत. ऑल्सो कॉजेस देम टू रन ॲट अ हायर टेम्परेचर. मग त्याच्यामुळे काय होतं आहे, जास्त टेम्परेचरला काय होतं आहे, तुमचं इंजिन काय करतं आहे, रन करतं आहे. त्याच्यामुळे काय होतं आहे, तर तुमचं NOx काय होतं आहे, प्रोड्यूस होतो आहे की नाही. दिस लीड टू क्रिएशन ऑफ द नायट्रोजन ऑक्साईड, आहे की नाही. त्याच्यामुळे काय होतं आहे, तर नायट्रोजन ऑक्साईड जे गॅसेस जे आहे, NOx जे गॅसेस आहेत, ते काय होत आहेत, जास्त प्रमाणात काय होत आहेत, प्रोड्यूस होत आहेत. फ्युएल इन एनी इंजिन इज बर्न विथ एक्स्ट्रा एअर अँड सम ऑफ द ऑक्सिजन इज यूज टू बर्न द फ्युएल. मग ज्यावेळेस तुमचं इंटेक मॅनिफॉल्डमध्ये तुमच्या कंबुशन चेंबरमध्ये ज्यावेळेस इनकम्प्लीट कंबुशन होतं, ज्यावेळेस एअरचा सप्लाय कमी येतो आहे की नाही, एअरचा सप्लाय काय होतो आहे, तर कमी प्रमाणात तुमच्या इंजिनला भेटतो आहे आणि फ्युएल काय होतं आहे, तर बर्न होतं आहे. त्यावेळेस त्याच्यामध्ये काय होतं, एक प्रकारचं इनकम्प्लीट कंबुशन होतं आहे की नाही. त्याच्यामुळे काय होतं आहे, तर हे जे गॅसेस जे आहेत हे जास्त प्रमाणात काय होत आहेत, प्रोड्यूस होतात. फ्युएल इन एनी इंजिन इज बर्न विथ द एक्स्ट्रा एअर अँड सम ऑफ द ऑक्सिजन यूज इन द बर्न ऑफ द फ्युएल. म्हणजे एक्स्ट्रा एअर ज्यावेळेस आहे त्याच्यामध्ये तुमच्या फ्युएलमध्ये, पण ऑक्सिजनचं प्रमाण काय आहे त्याच्यामध्ये कमी प्रमाणात आहे का त्याला बर्न करण्यासाठी. त्यावेळेस त्याच्यामध्ये काय होतं आहे, तुमच्या इंजिनमध्ये, तुमच्या इंटरनल कंबशन इंजिनमध्ये तर इनकम्प्लीट कंबुशन तिथं होतं आहे. मग इनकम्प्लीट कंबुशन ज्यावेळेस तिथं होतं आहे, तर त्याच्यामुळे काय होतं आहे, तर हे जे हार्मफुल गॅसेस जे आहेत ते काय होत आहेत, जास्त प्रमाणात काय होत आहेत, प्रोड्यूस होत आहेत. वेन द पीक टेम्परेचर ॲट हाय इन दो फॉर अ लॉंग पिरियड ऑफ टाईम द नायट्रोजन ऑक्सिजन इन द एअर कंबाईन टू द नायट्रोजन ऑक्साईड. मग त्यावेळेस काय केलं होतं आहे, वेन द पीक टेम्परेचर ॲट द हाय इन दो फॉर लॉंग पिरियड ऑफ टाईम. मग त्याच्यामुळे काय होतं आहे, तुमचं इनकम्प्लीट कंबुशन होतं आहे. त्याच्यामुळे काय होतं आहे, तर पीक टेम्परेचर त्याच्यामध्ये काय होतं आहे, वाढतं आहे की नाही. त्याच्यामुळे काय होतं आहे, नायट्रोजन अँड ऑक्सिजन इन द एअर कॉम्बाईन्स टू द
नायट्रोजन ऑक्साईड. मग त्याच्यामुळे काय होतं, नायट्रोजन प्रोड्यूस होतो आहे आणि जो ऑक्सिजन जो आहे तो काय होतो आहे त्याच्याशी प्रोड्यूस होतो आहे आणि त्याच्यामुळे काय होतं आहे, नायट्रोजन ऑक्साईड जो आहे हा गॅस काय होतो आहे जास्त प्रमाणात प्रोड्यूस होतो आहे. दीज आर नॉर्मली कलेक्टेड रेफर टू ॲज NOx. त्याला आपण काय म्हणतो, NOx गॅसेस म्हणतो आहे की नाही, नायट्रोजन ऑक्साईड्स गॅसेस आपण त्याला म्हणतो. त्यानंतर हाऊ कॅन NOx टू बी रिड्यूस्ड. मग हा जो NOx गॅस जो आहे हा कशा प्रकारे आपण काय करू शकतो, रिड्यूस करू शकतो आहे की नाही. इन ऑर्डर टू रिड्यूस द NOx द इंजिन शूड रन ॲट अ लो टेम्परेचर दॅन द नॉर्मल टेम्परेचर. मग इंजिन तुम्ही कसं रन करू शकता, तर लो टेम्परेचरला ज्यावेळेस तुम्ही काय करताय, रन करताय आहे की नाही, नॉर्मल टेम्परेचरपेक्षा लो टेम्परेचरला तुम्ही काय करताय, रन करताय. म्हणजे हाय टेम्परेचरपेक्षा हाय टेम्परेचरला ते रन न करता लो टेम्परेचरला आपण काय करतोय, ते ज्यावेळेस रन करतोय त्यावेळेस ते जे NOx गॅसेस जे आहे ते काय करू शकतो आपण, रिड्यूस करू शकतो. रिड्यूस सिलेंडर टेम्परेचर कॅन बी अचीव्ड इन 3 वे. मग NOx गॅसेस जे आहे किंवा रिड्यूस सिलेंडर टेम्परेचर, मग सिलेंडरचं टेम्परेचर आपण कसं रिड्यूस करू शकतो, एनरिचिंग द एअर फ्युएल मिक्सचर. मग त्याच्यामध्ये जे एअर फ्युएल मिक्सचर जे आहे ते कसं असलं पाहिजे, ते एनरिचिंग चांगल्या प्रकारचं असलं पाहिजे की जेणेकरून त्याच्यामध्ये कम्प्लिटली कंबशन घडून आणलं जाईल आणि ते इंजिनचं टेम्परेचर आहे जे आहे ते लो टेम्परेचर राहील आहे की नाही. त्याच्यानंतर सेकंड वन ॲज लोअरिंग द कॉम्प्रेशन रेशो अँड रिटार्डिंग इग्निशन टायमिंग आहे की नाही. कॉम्प्रेशन रेशो जो आहे तो कसा असला पाहिजे तुमचा, तो लो असला पाहिजे. रिटार्डिंग इग्निशन टायमिंग आहे की नाही. थर्ड वन ॲज रिड्युसिंग द अमाऊंट ऑफ द ऑक्सिजन इन द सिलेंडर आहे की नाही. रिड्युसिंग द अमाऊंट ऑफ ऑक्सिजन इन द सिलेंडर आहे की नाही. कमी प्रमाणात त्याला जर ऑक्सिजन जर दिला आणि चांगल्या प्रकारचं ते कंबशन घडून आणलं गेलं तर त्याच्यामध्ये काय होईल, तर एक प्रकारे NOxचं रिडक्शन काय करू शकतो आपण, कमी करू शकतो. त्याच्यानंतर एक्झॉस्ट गॅस रिसर्क्युलेशन. आता हे जे एक्झॉस्ट गॅस रिसर्क्युलेशन आपण काय बघितलं, तर जे एक्झॉस्ट गॅस जे सिस्टीम जी आहे ती आपल्या ऑटोमोटिव्ह व्हेकलमध्ये बसवण्यामागचं कारण काय आहे, तर त्याच्याबद्दल आपण जाणून घेतलं की का ते बसवणं गरजेचं आहे. आता आपण काय बघतो आहोत, तर एक्झॉस्ट गॅस रिसर्क्युलेशन. मग एक्झॉस्ट गॅस हे जे आहे की नाही, एक्झॉस्ट गॅसेस काय होत आहेत तुमचे आउटलेट एक्झॉस्ट मॅनिफोल्डमधून काय केले जातात, बाहेर सोडले जातात. तर मग त्याला आपण कसं काय कंट्रोलिंग करू शकतो आहे की नाही. परत त्याचं आपण काय रिसर्क्युलेशन त्याच्यावर करू शकतो, तर ह्या गोष्टी आपण काय करणार आहोत, तर जाणून घेणार आहोत. अ सिम्पल इजियर सिस्टीम हॅज अ इजियर वॉल. द वॉल इज लोकेटेड नियर द ब्लॉक ऑफ द इंटेक मॅनिफोल्ड. द एक्झॉस्ट गॅस रिसर्क्युलेशन इज ॲन efficient method to reduce NOx emission from the engine. मग हे जे एक्झॉस्ट गॅस रिसर्क्युलेशन बसवण्यामागचं कारण काय आहे, इज ॲन इफिशियंट मेथड टू रिड्युसिंग द NOx इमिशन. एक प्रकारचं NOx इमिशन जे आहे तुमचं नायट्रोजन ऑक्साईडचं इमिशन हे काय करण्यासाठी, कमी करण्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे, एक्झॉस्ट गॅस रिसर्क्युलेशन सिस्टीम जी आहे ती तुमच्या व्हेकलमध्ये काय करणं गरजेचं आहे, बसवणं गरजेचं आहे. इट वर्क बाय द रिसर्क्युलेटिंग अ क्वांटिटी ऑफ द एक्झॉस्ट गॅस बॅक टू द इंजिन सिलेंडर. मग याच्यामध्ये काय केलं जातं, इट वर्क बाय रिसर्क्युलेटिंग द क्वांटिटी ऑफ द एक्झॉस्ट गॅस. मग जे एक्झॉस्ट गॅसेस जे आहे त्याच्यावर त्याची जी क्वांटिटी आहे, एक्झॉस्ट गॅसेस जे बाहेर पडत आहेत त्याची जी क्वांटिटी आहे त्याच्यावर काय केलं जातं आहे, रिसर्क्युलेटिंग करून ते काय केलं जातं आहे, बॅक टू द इंजिन सिलेंडर. परत ते काय केले जात आहेत, रिसर्क्युलेटिंग करून तुमच्या इंजिन सिलेंडरमध्ये परत काय केले जात आहेत, तर पाठवले जात आहेत आहे की नाही. हे काय आहे, फंक्शनिंग अबाउट द एक्झॉस्ट गॅस रिसर्क्युलेटिंग. इंटरमिक्सिंग द रिसर्क्युलेटिंग गॅस विथ इनकमिंग एअर रिड्यूस द अमाऊंट ऑफ अवेलेबल O2 आहे का नाही. मग त्याच्यामुळे काय होऊ शकतं, तर इंटरमिक्सिंग ऑफ द रिसर्क्युलेटिंग गॅस, जे एक्झॉस्ट गॅसेस जे आहे ते त्याला काय केले, रिसर्क्युलेटिंग ते करून ते परत इंटेक मॅनिफोल्ड थ्रू तुमच्या इंटेक चेंबरमध्ये काय केले गेले, ते इन्कमिंग एअरशी त्याला मिक्सअप करून काय केलं गेलं आहे, तर ते तुमच्या इंटेक मॅनिफोल्डमध्ये काय केले गेलेत, तर पाठवले जर गेले तर अवेलेबल O2 ऑफ द कंबुशन अँड लोअर द पीक टेम्परेचर. त्याच्यामुळे काय होऊ शकतं, तर त्याच्यामध्ये जे एक्झॉस्ट गॅसमध्ये काय असतं आहे, जे अवेलेबल ऑक्सिजन जो आहे तो काय होतो आहे, तुमच्या एअरशी काय होतो आहे, तर मिक्सअप होतो आहे का नाही. आणि एअरशी मिक्सअप झाल्यानंतर त्याच्यामध्ये काय होतं आहे, अँड लोअर
द पीक टेम्परेचर. त्याच्यामुळे काय होतं आहे, पीक टेम्परेचर जे आहे ऑफ कंबुशन चेंबरचं, ते काय होतं आहे, ज्यावेळेस ते बर्निंग होतं आहे तुमचं एअर फ्युएल मिक्सचर आहे का नाही, तर त्यावेळेस त्याचं पीक टेम्परेचर जे आहे ते काय राहतं आहे, लोअर राहतं आहे, आणि कंबुशनच्या वेळेस ते काय राहतं आहे, तो लोअर राहतं आहे की नाही. रिसर्क्युलेशन इज युजली अचीव बाय द पायपिंग और रूट फ्रॉम ही द एक्झॉस्ट मॅनिफोल्ड टू द इंटेक मॅनिफोल्ड. मग त्याच्यामध्ये काय केलं जातं आहे, तर एक प्रकारचं एक्झॉस्ट गॅसेसला काय केलं जातं आहे, रिसर्क्युलेट करून ते पायपिंग थ्रू, त्या रूट थ्रू काय केलं जातं आहे, एक्झॉस्ट मॅनिफोल्डमधले जे गॅसेस जे आहे ते इंटेक मॅनिफोल्डमध्ये काय केले जात आहेत, पाठवले जात आहेत. त्याच्यामुळे त्याच्यामधला जो ऑक्सिजन जो आहे तो एअरशी मिक्सअप होऊन तो परत फ्युएलशी मिक्सअप होऊन तुमच्या इंटेक मॅनिफोल्डमध्ये ज्यावेळेस जातो आहे, तर त्याच्यामध्ये काय होतं आहे, पीक ज्यावेळेस ते बर्निंग होतं आहे त्याच्यामध्ये लोअर पीक टेम्परेचर निर्माण होतं आहे, आणि त्याच्यामुळे ते तुमच्या इंजिनला काय करत नाही आहे, जास्त प्रमाणात हीट होऊ देत नाही आहे की नाही. अ कंट्रोल वॉल्व विथ इन द सर्किट रेग्युलेट अँड टाईम द गॅस फ्लो आहे की नाही. मग एक प्रकारचा कंट्रोल वॉल्व त्याच्यामध्ये दिलेला असतो विथ इन द सर्किट रेग्युलेट अँड टाईम द गॅस फ्लो आहे की नाही. एक प्रकारचा गॅस फ्लो आणि सर्क्युलेट केला जातो, की कंट्रोलिंग करून त्याला काय केलं जातं आहे, सर्क्युलेट केलं जातं आहे की नाही. तुमच्या एक्झॉस्ट गॅसला काय केलं जातं आहे, वॉल थ्रू काय केलं जातं आहे, कंट्रोलिंग करून ते सर्क्युलेट केलं जातं आहे, आणि तुमच्या इंटेक मॅनिफोल्डमध्ये काय केलं जातं आहे, पाठवलं जातं आहे. ओके. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत स्कायमॅटिक डायग्राम फॉर EGR. मग हे बघा, तुम्हाला समजण्यासाठी ही स्कायमॅटिक डायग्राम मी तुम्हाला दाखवलेली आहे एक्झॉस्ट गॅस ॲनालायझरची. तर याच्यामध्ये तुम्हाला बघा एअर फ्युएल इन झालेलं तुम्हाला दिसतं आहे, त्याच्यानंतर एअर फ्युएल EGR इंटू इंजिन, म्हणजे एअर फ्युएल मिक्सचर जे आहे ते काय केलं आहे, परत EGR थ्रू काय केलं गेलेलं आहे, वरतून कूलर EGR दिसतोय ना, EGR कूलर EGR थ्रू परत ते नाही का इंटेक एअर फ्युएल इनच्या पुढं जो पायपिंग केलेली असते, तर त्याला काय केलेलं आहे, तर EGR सिस्टीम थ्रू एक्झॉस्ट गॅसेस जे आहे ते काय केले जातात, रिसर्क्युलेटिंग करून परत काय केले जातात, पाठवले जातात. मग ते कसे पाठवले जातात, ज्यावेळेस तुमचं इंजिन जे आहे त्या इंजिनमध्ये ज्यावेळेस कंबुशन घडून आणलं जातं, ते कंबुशन घडून आणल्यानंतर जे एक्झॉस्ट गॅसेस जे बाहेर पडतात, तिथे काय केलेलं एक वॉल जोडलेला आहे, तो काय करतो, तर तो त्याला काय करतो, रिसर्क्युलेटेड एक्झॉस्ट गॅस फ्रॅक्शन आहे की नाही, EGR सिस्टीम थ्रू काय केला जातो, तर EGR कूलरमध्ये काय केला जातो, एक्झॉस्ट गॅसेस वॉल थ्रू काय केले जातात, कंट्रोलिंग करून तिकडं पाठवले जातात. त्याला काय केलं जातं आहे, वॉटर कुलिंगनी काय केलं जातं आहे, कूल केलं जातं आहे की नाही. वॉटर कुलिंग आउट थ्रू काय केलं जातं, त्याला थंड केलं जातं आहे की नाही. जे एक्झॉस्ट गॅसेस जे आहे ते काय होत आहेत, बर्निंग झाल्यानंतर एअर फ्युएल मिक्सचर तुमचं बंद झाल्यानंतर काय होतं आहे, तर तुमचे गॅसेस जे आहेत ते हिटेड गॅसेस बाहेर पडत आहेत. मग त्याला काय करतात एक्झॉस्ट गॅसेस ज्यावेळेस बाहेर पडतात इंजिनमधून, तर त्याला काय केलं जातं, एक वॉल थ्रू कंट्रोलिंग करून तुमच्या EGR कूलरमध्ये काय केले जातात, पाठवले जातात. मग EGR कूलरमध्ये काय केलं जातं, बाय युझिंग द वॉटर कुलिंग थ्रू त्याला काय केलं जातं, थंड केलं जातं. मग वॉटर कुलिंग थ्रू त्याला थंड केल्यानंतर त्याच्यामधला असणारा जो ऑक्सिजनचं प्रमाण आहे की नाही, ते काय केलं जातं, कूलर EGRच्या दुसऱ्या पाईप थ्रू काय केलं जातं, तुमच्या एअरच्या इंटेक मॅनिफोल्डमध्ये काय केलं जातं, परत पाठवलं जातं, आणि अशा प्रकारे त्याचं काय केलं जातं, एक प्रकारचं रिसर्क्युलेशन केलं जातं. त्याच्यानंतर दे आर द बेसिक पार्ट ऑफ द EGR सिस्टीम. मग कोणकोणते बेसिक पार्ट आहेत तुमच्या EGR सिस्टीमचे, तर फर्स्ट वन आहे EGR वॉल आहे की नाही, सेकंड वन आहे EGR कूलर, अँड थर्ड वन आहे EGR ट्रान्सफर पाईप आहे की नाही. EGR वॉल मी तुम्हाला काय सांगितलं, आत्ताची जी स्कायमॅटिक डायग्राम मी तुम्हाला दाखवली होती आहे की नाही, 2D डायग्राम. मग त्याच्यामध्ये EGR वॉल, EGR कूलर तुम्ही बघितला, आणि ट्रान्सफर पाईप आहे की नाही. याच्यामध्ये बघा तुम्हाला हे चॉकलेटी कलरचा जो दिसतोय ना, तर तो काय आहे, एक प्रकारचा ट्रान्सफर पाईप आहे. सेकंड वन ॲज EGR कूलर आहे, आणि थर्ड वन ॲज आपलं कंट्रोलिंग वॉल आहे की नाही. कोणता, एक प्रकारचा EGR वॉल. तर तो कुठं बसवलेला असतो, तर एक प्रकारचा एक्झॉस्ट जो दिसतोय तुमचा, तर त्याच्यात जो T टाईप ऑफ पाईपिंग आहे ना, तर तिथं काय केला असतो, तो वॉल काय केलेला असतो, बसवलेला असतो आहे की नाही. आय होप सो की तुम्हाला ही डायग्राम समजली असेल आहे की नाही. त्याच्यानंतर बघू टिपिकल 4 स्ट्रोक डिझेल इंजिन विथ बेसिक पार्ट ऑफ EGR. मग टिपिकल 4 स्ट्रोक इंजिन जे आहे विथ बेसिक पार्ट, मग कोणकोणते पार्ट आहे त्याच्यामध्ये, तर तुम्हाला दिसतंय बघा, टिपिकल 4 स्ट्रोक डिझेल इंजिन विथ अ बेसिक पार्ट ऑफ EGR. मग त्याच्यामध्ये बघा टर्बोचार्जर अँड EGR वॉल. हे बघा तुम्हाला नाही का जी 3D डायग्राम दिसते, ही काय आहे, तर 4 स्ट्रोक इंजिन आहे थोडक्यात. त्या 4 स्ट्रोक इंजिनमध्ये तुम्हाला दिसतंय बघा टर्बोचार्जर अँड EGR वॉल तुम्हाला तिथं एक रेड बाणाने मी काय केलं आहे तिथं दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर व्हेन EGR इज रिक्वायर्ड द इंजिन
इंजिन्स इलेक्ट्रॉनिक कंट्रोल ओपन द EGR वॉल. एक प्रकारचं इलेक्ट्रॉनिकली कंट्रोलिंग युनिट तिथं काय केलेलं यूज केलेलं आहे, त्याच्या थ्रू काय केलं जातं आहे, तर EGR वॉल ओपन अँड क्लोजिंग केला जातो. ओके. आणि सेकंड जी डायग्राम तुम्हाला दिसते त्याच्यामध्ये काय दिसतोय, EGR पाईप दिसतोय तुम्हाला, EGR ट्रान्सफर पाईप आहे का नाही. मग EGR ट्रान्सफर पाईप कसं दिसतोय बघा, रेड बाणाने मी तुम्हाला दाखवलेलं आहे. द एक्झॉस्ट गॅस फ्लो थ्रू दिस पाईप टू द EGR कूलर. मग हे काय करतोय, एक प्रकारचं एक्झॉस्ट गॅसेस जे आहे ते काय करतोय, एक्झॉस्ट गॅसेस फ्लो थ्रू द पाईप टू द EGR कूलर. हे गॅसेस जे आहे एक्झॉस्ट गॅसेस ते काय करतोय तो, तर ह्या पाईप थ्रू काय करतोय, तर EGR कूलरमध्ये काय करायचं काम करतोय, पाठवायचं काम करत असतो आहे का नाही. अशा प्रकारचं काय आहे याचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग असतं. म्हणजे एक प्रकारचं कन्स्ट्रक्शन म्हणजे तुम्हाला 3D डायग्राममध्ये कुठं EGR सिस्टीम बसवलेली असते हे तुम्हाला मी एक थोडक्यात दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर बघा अजून 2 पार्ट दाखवलेले आहेत मी तुम्हाला. EGR कूलर कुठं बसवलेला असतो आहे की नाही. मग EGR कूलर बघा, ब्ल्यू जो तुम्हाला बॉक्स दिसतो आहे तो काय आहे, तर EGR कूलर आहे. द एक्झॉस्ट गॅस आर कूल्ड बाय वॉटर फ्रॉम द ट्रंक कूलिंग सिस्टीम. मग हा कसं कूल केला जातो, जे एक्झॉस्ट गॅसेस जे आहे तुमचे त्या कूलरमध्ये ज्यावेळेस पाठवले जातात त्यावेळेस ते कसे कूल केले जातात, तर बाय युझिंग द ट्रंक कूलिंग सिस्टीम थ्रू ते काय केले जातात, तर कूल केले जातात. त्याच्यानंतर द कूलर एक्झॉस्ट गॅसेस देन फ्लो थ्रू द EGR ट्रान्सफर पाईप इन टू द इंटेक मॅनिफोल्ड. तुमच्या इंटेक मॅनिफोल्डमध्ये काय केले जातात, परत ते जो ब्ल्यू पाईप दिसतोय तुम्हाला त्याच्या थ्रू काय केले जातात, ते इंटेक मॅनिफोल्डमध्ये काय केले जातात, पाठवले जातात. याच्यामध्ये बघा तुम्हाला डिफरन्स दिसतोय बघा आहे का नाही. EGR ट्रान्सफर पाईप आहे का नाही, कुठं दाखवलेलं आहे बघा आहे का नाही. आणि इकडं बघा ह्या डायग्राममध्ये तुम्हाला कुठं दाखवलेलं आहे की नाही. तुमच्या इंटेक मॅनिफोल्डमध्ये तो काय केलेला आहे, ब्ल्यू लाईनने मी तुम्हाला दाखवलेला आहे. आणि EGR ट्रान्सफर पाईप तुम्हाला जो दिसतोय आहे की नाही, तो तुमच्या कूलरमध्ये पाठवायचं काम करत असतो आहे की नाही. आणि दुसरा जो पाईप जो आहे ब्ल्यूमध्ये तुम्हाला दाखवलेला तो काय करतो, तर तुमच्या इंटेक मॅनिफोल्डमध्ये जे गॅसेस जे आहे रिसर्क्युलेटिंग झालेले गॅसेस ते तुमच्या इंटेक मॅनिफोल्डमध्ये पाठवायचं काम करत असतो. त्याच्यानंतर ही बघा एक प्रकारची 2D डायग्राम मी तुम्हाला काय केलेली आहे या PPTमध्ये दाखवलेली आहे, की जेणेकरून EGR सिस्टीम कशी वर्क करत असते. मी तुम्हाला अगोदरच्या डायग्राममध्ये तर दाखवलीच होती, पण त्याचबरोबर मी ही एक डायग्राम तुम्हाला दाखवलेली आहे. तर याच्यामध्ये बघा, तर तुम्हाला वरती टर्बो चार्जर दिसतोय आणि त्या टर्बो चार्जरमधून टर्बो चार्जर थ्रू इंटेक थ्रू काय केली जाते, एअर काय केली जाते, सक केली जाते आहे का नाही. एअर काय केली जाते, सक करून ती काय केली जाते, इंटेक थ्रू काय केली जाते, मिक्सर थ्रू तुमच्या इंटेक मॅनिफोल्डमध्ये काय केली जाते, पाठवली जाते. मिक्सर थ्रू काय केलं जातं आहे, मिक्सरमधून ती काय केली जाते, पाठवली जाते. फॉर एक्झाम्पल इंटेकमधून एअर फ्युएल मिक्सर जे आहे ते तुमचं काय होतं आहे, इंटेक मॅनिफोल्ड थ्रू तुमच्या आपलं इंटेक मॅनिफोल्ड थ्रू तुमच्या कंबशन चेंबरमध्ये काय केलं जातं आहे, पाठवलं जातं आहे. मग ते ज्यावेळेस नाही का, हे बघा तुम्हाला 6 सिलेंडर दिसत आहे का, ब्लॅकवाले जे सर्कल दिसत आहेत तुम्हाला, हे काय आहे तुमचं फॉर एक्झाम्पल इंजिन आहे. आणि ते काय असं आहे, 6 सिलेंडर इंजिन आहे का नाही. जसं की तुम्हाला सांगितलं 4 सिलेंडर इंजिन और 6 सिलेंडर इंजिन. मग याच्यामध्ये काय केलं जातं आहे, तर तुमचे इंटेक मॅनिफोल्ड थ्रू एअर फ्युएल मिक्सर काय केलं जातं आहे, आतमध्ये पाठवलं जातं आहे. ते ज्यावेळेस तुमच्या कंबशन चेंबरमध्ये ज्यावेळेस बर्न होऊन ते एक्झॉस्ट थ्रू काय केलं जातं आहे, बाहेर पाठवलं जातं आहे की नाही. एक्झॉस्ट पाईप थ्रू काय केलं जातं आहे, बाहेर पाठवलं जातं. त्यावेळेस EGR कंट्रोल वॉल जो आहे तो काय करतोय, जे एक्झॉस्ट गॅसेस जे आहे त्याला काय करतोय, EGR कूलरकडे काय करतोय, सम अमाऊंट ऑफ वॉल थ्रू काय केलं जातं, एक प्रकारचं कंट्रोलिंग करून जे एक्झॉस्ट गॅसेस जे आहे ते काय केले जातात, EGR कूलरमध्ये तो काय करतोय, पाठवायचं काम करतोय. आणि EGR कूलर थ्रू परत मिक्सर थ्रू ते काय केले जातात, तुमच्या इंटेक मॅनिफोल्डमधून येणारी जी फ्रेश एअर आणि फ्युएल मिक्सचर आहे त्याच्याशी ते काय केलं जातं आहे, एक्झॉस्ट गॅसेस काय केले जातात, EGR कूलर थ्रू ते कूल करून त्याच्यामधला जो ऑक्सिजन जो आहे तो काय केला जातो आहे, तुमच्या मिक्सरमध्ये जे एअर फ्युएल मिक्सचर आलेलं आहे, फ्रेश एअर फ्युएल मिक्सचर, त्याच्याशी काय केलं जातं आहे, मिक्सअप करून ते काय केलं जातं, परत इंटेक मॅनिफोल्डमध्ये काय केलं जातं आहे, तर पाठवलं जातं आहे. अशा प्रकारे EGR सिस्टीम जी आहे ती तुमची काय करत असते, वर्कआउट करत असते आहे का नाही, किंवा रन करत असते, रन होते आहे का नाही. अशा प्रकारे त्याचं काय आहे, तर फंक्शनिंग आहे. त्याच्यानंतर कन्क्लुजन. मग कन्क्लुजन काय आहे, युझिंग द एक्झॉस्ट गॅस रिसर्क्युलेशन टेक्निक इन द इंजिन द इमिशन आर व्हेरी मच कंट्रोल ड्यू टू द लेझर अमाऊंट ऑफ NOx एंटरिंग द ॲटमॉस्फिअर. त्याच्यामुळे काय होतं आहे, ही जी एक्झॉस्ट गॅस ॲनालायझिंग सिस्टीम जी आहे ही यूज करतोय आपण. त्याच्यामुळे काय होतं आहे, युझिंग एक्झॉस्ट गॅस रिसर्क्युलेशन आहे की नाही, जे एक्झॉस्ट गॅसेस प्रोड्यूस होत आहेत त्याच्यापासून ते काय केले जातात, रिसर्क्युलेट केल्यामुळे काय होतं आहे, तर इमिशन
जे आहे तुमचं इंजिनचं ते काय होतं आहे कमी होतं आहे, व्हेरी मच कंट्रोल होतं आहे का नाही. ते प्रकारे काय केलं जातं, एक प्रकारे चांगल्यात चांगल्या प्रकारे काय केलं जातं आहे, कंट्रोलिंग केलं जातं आहे. आणि लेझर अमाऊंट ऑफ NOx म्हणजे त्याच्यापासून जे NOx प्रोड्यूस होतात प्रोड्यूस व्हायचं जास्त प्रमाणात, त्याला रिसर्क्युलेट करून त्याचं काय केलं जातं आहे, कमी प्रमाणात काय होतं आहे आता रिसर्क्युलेटिंग केल्यामुळे कमी प्रमाणात काय होतं आहे, NOx जो आहे तो काय होतो आहे तुमच्या ॲटमॉस्फिअरमध्ये सोडला जातो आहे की नाही. हा एक त्याचा फायदा आहे. त्याच्यानंतर एक्झॉस्ट गॅस रिसर्क्युलेशन इज अ व्हेरी सिम्पल मेथड आहे की नाही. ही कशी आहे तर एक प्रकारची सिम्पल मेथड आहे. इट हॅज अ प्रिओवर टू बी व्हेरी युजफुल अँड इट इज बिंग मॉडिफाईड फर्दर टू अटेन बेटर स्टँडर्ड आहे की नाही. एक प्रकारचं बेटर स्टँडर्डनुसार आपण ती काय करू शकतो, अटेन करू शकतो, किंवा एक प्रकारच्या बेटर स्टँडर्डनुसार आपण काय करू शकतो, ती वापरू शकतो. दिस मेथड इज व्हेरी रिलेबल इन टर्म ऑफ द फ्युएल कन्झम्पशन आहे का नाही. ही जी मेथड जी आहे ही कशी आहे, एक प्रकारचं फ्युएल कन्झम्पशन जे तुमचं होतं आहे ते कशासाठी, बेटर फ्युएल कन्झम्पशन आहे का नाही. रिलेबल इन टर्म ऑफ द फ्युएल कन्झम्पशन, त्याच्यामुळे काय होतं तुमचं फ्युएल जे आहे त्याचं काय होतं एक प्रकारचं कन्झम्पशन होतं आहे, कमी प्रमाणात कन्झम्पशन होतं आहे का नाही. EGR इज द मोस्ट इफेक्टिव्ह मेथड फॉर रिड्युसिंग द नायट्रोजन ऑक्साईड इमिशन फ्रॉम द इंजिन एक्झॉस्ट आहे की नाही. एक प्रकारचं इंजिनमधून इंजिनच्या एक्झॉस्टमधून होणारं जे नायट्रोजन ऑक्साईडचं जे इमिशन आहे त्याला एक प्रकारचं कंट्रोलिंग करण्यासाठी ही जी EGR सिस्टीम जी आहे ही काय करते, एक प्रकारची महत्त्वाची भूमिका बजावायचं काम करत असते. ओके, आय होप सो की तुम्हाला हे आजचं लेक्चर समजलं असेल. ओके, थँक्यू सो मच.